नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना 1500 रुपये महिना या ठिकाणी भेटत आहे। आणि यामध्ये जे आहे नवीन या ठिकाणी बदल करण्यात आलाय। तर तो बदल कोणता करण्यात आलाय, कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागणार आहे यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। तर सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर अटी आणि शर्ती काय आहे, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी 1500 रुपये महिना भेटणार आहे, तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, योजनेचे उद्देश तुम्ही पहा की राज्यातील महिला व मुलींना पुरेसे सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे योजनेचे स्वरूप आहे, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर योजनेचे लाभार्थी पहा, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षापर्यंत वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना ह्या लाभ भेटणार आहे। त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता तुम्ही बघू शकता की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित आणि निराधार महिला। त्याचबरोबर किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे। ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो या ठिकाणी। तर या ठिकाणी जे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। तर पहा, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज झाला, त्याचबरोबर लाभार्थीचे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, त्याला डोमिसाइल सुद्धा म्हटलं जाते, किंवा मग महाराष्ट्र म्हणजे किंवा मग जन्माचा दाखला। तर दोन पैकी या ठिकाणी लागते, एक तर महाराष्ट्र राज्याचे डोमिसाइल किंवा मग जन्माचा दाखला पाहिजे महिलाचा। ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काय की सक्षम प्राधिकार यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला या ठिकाणी लागणार आहे, उत्पन्नात दाखला तुम्हाला लागणार आहे आणि वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे। ठीक आहे। त्याचबरोबर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायाचित्र प्रत तुम्हाला या ठिकाणी लागणार आणि पासपोर्ट आकाराची फोटो तुम्हाला लागणार आहेत आणि राशन कार्ड लागणार आहे। तर एवढं या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। आणि यामध्ये काय बदल करण्यात आले मी ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो की, तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे या ठिकाणी बदल करण्यात आले ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। पहा की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। तर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे। आणि त्याचबरोबर तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये काय एक बदल करण्यात आला आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड सुद्धा चालणार आहे, मतदान कार्ड सुद्धा चालणार आहे, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र सुद्धा चालणार आहे आणि जन्म दाखला सुद्धा चालणार आहे। या चारपैकी कोणते ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। ठीक आहे। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चौथा बदल करण्यात आला आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येतं आणि परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। ठीक आहे। आणि 6वा बदल करण्यात आले की 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात
येत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 7वा जो बदल आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे पण अपडेट येणार आहे मी वेळोवेळी तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.